विद्यार्थ्यांनो सप्रे नमस्कार. आपण जर नाशिक महानगरपालिका याकरता अग्निशमन फायरमन याकरता जर फॉर्म भरला असेल तर त्यांच्या सिलेबसमधील जो संपूर्ण महत्त्वाचा टॉपिक आहे महाराष्ट्र फायर प्रिव्हेन्शन आणि लाईफ सेफ्टी या टॉपिकवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न बघणार आहोत. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा, नक्की आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला फायदा होईल. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी ही तुम्हाला सिलेबस मी दाखवून देतो. या ठिकाणी तुम्हाला सिलेबसमध्ये कोणकोणते टॉपिक कव्हर करायचे लक्षात घ्या. हा जो सिलेबस आहे तो महानगरपालिकेच्या वेगवेगळ्या परीक्षांमध्ये जो सिलेबस विचारण्यात आला होता असे एकूण 27 टॉपिक आपल्याकडे आहेत. हे जे 27 टॉपिक आहेत यावर आपण 2500+ प्रश्न तयार केलेत, 50+ ऑनलाईन टेस्ट आहेत आणि जेवढेही मटेरियल आहे ते मराठी भाषेत आम्ही तुमच्यासाठी उपलब्ध करून देत आहोत. याची जी प्राईज आहे ती फक्त 299 रुपये आपण ठेवली आहेत. जर आपल्याला मटेरियल हवं असेल तर तुम्हाला ज्ञानवंदना एज्युकेटर हे ॲप डाउनलोड करावे लागेल. हा कोर्स परचेस करण्याचा आणि ॲप डाउनलोड करण्याचं लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे. ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी ऑनलाईन टेस्ट प्रोव्हाइड करू शकता. जर आपल्याला फक्त PDF फाईल पाहिजे, ऑनलाईन टेस्ट नको असेल तर आपण 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सॲप करू शकता. तर आठवड्याला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न आहे, भवनात फायर ड्रिल कोणत्या प्रकारच्या इमारतींना अनिवार्य आहे? निवासी, शैक्षणिक, व्यावसायिक की वरील सर्व? प्रश्नाचं उत्तर येत असेल तर आपण खाली कमेंट करू शकता. याचं जे राईट आन्सर आहे ते आहे वरील सर्व. म्हणजेच काय, निवासी, शैक्षणिक आणि व्यावसायिक या सर्व इमारतींना फायर ड्रिल अनिवार्य आहे. पुढील प्रश्न, फायर ॲडवायझरचे काम काय आहे? पर्यावरणीय तपासणी, अग्नी सुरक्षा तपासणी, उपकरण मंजुरी की फक्त प्रशिक्षण? तर फायर ॲडवायझरचं काम काय आहे तर ते आहे अग्नी सुरक्षा तपासणी. यानंतर पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 3, परवाना न घेतल्यास काय होऊ शकते? कर कपात, दंड आणि कारावास, तोंडी इशारा की सार्वजनिक सेवा? लक्षात घ्या परवाना न घेतल्यास लक्षात घ्या फायरचा परवाना खूप आवश्यक असतो. जर तुम्ही परवाना घेतला नाही तर तुम्हाला दंड आणि कारावास देखील होऊ शकतो. कारण की लक्षात घ्या, ज्या कमर्शियल बिल्डिंग असतात, ज्या सरकारी बिल्डिंग असतात, जेव्हा त्या कन्स्ट्रक्ट केल्या जातात तर लक्षात घ्या त्या ठिकाणी आग लागली तर खूप मोठ्या प्रमाणात जीवितहानी होऊ शकते. त्यामुळे फायर सेफ्टी ही खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे खूप साऱ्या बिल्डिंगला फायर जी परमिशन आहे ते अनिवार्य सरकारने केले आहे. पुढील प्रश्न, फायर सुरक्षा ऑडिटचे मुख्य उद्देश काय आहे? धोक्यात वाढ, धोक्याचे कमी करणे, सुरक्षा दुर्लक्षित करणे की उपकरण निर्यात? तर फायर सुरक्षा ऑडिटचं मुख्य उद्दिष्ट आहे ऑप्शन क्रमांक बी, धोका कमी करणे. यानंतर पुढील प्रश्न, राज्य अग्नि सल्लागार परिषदेचे कार्य काय आहे? तर सोपे ऑप्शन बी, अग्नि सुरक्षा उपायांवर सल्ला देणे हे कार्य आहे. पुढील प्रश्न, फायर ड्रिलचा मुख्य उद्देश काय आहे? ऑप्शन आपण स्वतः रीड करू शकता. तर लक्षात घ्या फायर ड्रिलचा मुख्य उद्देश जो आहे तो आहे ऑप्शन क्रमांक बी, आपत्कालीन वर्तन तपासणे. पुढील प्रश्न, फायर ड्रिल म्हणजे थोडक्यात काय की लक्षात घ्या अशी स्थिती निर्माण करायची की आग लागली तर आग लागल्यानंतर तुम्ही कशा पद्धतीने रिस्पॉन्ड कराल, बरोबर, त्याविषयीची जी मॉक सराव असतो त्याला आपण फायर ड्रिल असे म्हणतो. पुढील प्रश्न, अग्निशमन यंत्राची तपासणी किती वेळेत होते? तर अग्निशमन यंत्राची तपासणी ही ऑप्शन क्रमांक ए, महिन्याला केली जाते. पुढील प्रश्न, फ्लॅश ओव्हर म्हणजे काय? तर फ्लॅश ओव्हर म्हणजे ऑप्शन क्रमांक बी, खोलीतील सर्व दहनशील वस्तू जळणे. पुढील प्रश्न, क्लास बी आग कोणत्या स्वरूपात येते? तर लक्षात घ्या क्लास बी ही जी आग आहे ती ऑप्शन क्रमांक ए, द्रव दहनशील पदार्थ या स्वरूपात येते. पुढील प्रश्न, कपडे जळत असतील तर काय करावे? तर कपडे जळत असेल तर ऑप्शन क्रमांक सी, थांबणे, जमिनीवर पडणे आणि रोल करणे हे गरजेचं आहे. यानंतर पुढील प्रश्न, स्प्रिंकलर प्रणाली अनिवार्य कोणत्या इमारतीत आहे? तर स्प्रिंकलर प्रणाली ही ऑप्शन ए, 5 मजल्यापेक्षा जास्त ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी अनिवार्य आहे. पुढील प्रश्न, अग्निशमन यंत्र काढून ठेवण्यास कोण जबाबदार आहे? तर योग्य उत्तर आहे सर्वच, म्हणजे रेस्टॉरंट, अपार्टमेंट आणि मल्टीस्टोरी या सर्वांना अग्निशमन जी यंत्रणा आहे ती बसवणे अनिवार्य आहे आणि ते जबाबदार आहेत. पुढील प्रश्न,
फायर अलार्म सिस्टीम तपासणी किती वेळा केली जाते? तर ही फायर अलार्म सिस्टीम जी आहे ती ऑप्शन सी दर महिन्याला केली जाते. पुढील प्रश्न, छतावरील एक्झिट मार्गाची आवश्यक रुंदी किती आहे? तर छतावरील एक्झिट मार्गाची जी आवश्यक रुंदी आहे ती आहे ऑप्शन बी 1.2 मीटर. पुढील प्रश्न, आपत्कालीन बाहेर पडण्याचा मार्ग प्राप्त वेळ किती? जर आग लागली तर तुम्ही किती वेळात बाहेर पडले पाहिजे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी 30 सेकंद. पुढील प्रश्न, फायर सिलेंडरवर सिल्वर टॅग काय दर्शवतो? तर फायर सिलेंडरवर सिल्वर टॅग हा ऑप्शन बी पूर्ण चार्ज दर्शवितो. यानंतर पुढील प्रश्न बघायचा आहे. त्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट, जर आपल्याला व्हिडिओ आवडला जर असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की डेली बेसिसवर असेच व्हिडिओ आम्ही आपणाकरिता घेऊन येणार आहोत. पुढील प्रश्न, फायर ड्रिल रिपोर्ट कोणाला द्यावा? तर फायर ड्रिल रिपोर्ट हा ऑप्शन ए अग्निशमन अधिकाऱ्याला द्यायचा असतो. पुढील प्रश्न, अग्निशमन प्रशिक्षण कोणत्या इमारतीत अनिवार्य आहे? तर अग्निशमन प्रशिक्षण हे ऑप्शन क्रमांक सी वरील सर्व म्हणजेच काय, जुन्या इमारती, नवीन इमारती तसेच औद्योगिक या सर्वांसाठी अनिवार्य आहे. यानंतर पुढील प्रश्न, आपत्कालीन प्रकाश किती वेळ चालू राहावे? तर हा जो आपत्कालीन प्रकाश आहे तो 30 मिनिटे चालू राहावा. यानंतर पुढील प्रश्न, फायर ॲक्सेस रस्ता रुंदी किती असावी? तर फायर ॲक्सेस रस्ता रुंदी ही ऑप्शन बी 3.5 मीटर इतकी असली पाहिजे. यानंतर पुढील प्रश्न, फायर दरवाजा कोणत्या दिशेला उघडला जातो? तर लक्षात घ्या, फायर दरवाजा हा जो आहे तो ऑप्शन सी बाहेरच्या दिशेने उघडला जातो. यानंतर पुढील प्रश्न, स्मोक डिटेक्टर कुठे बसवायचा असतो? तर हा जो स्मोक डिटेक्टर आहे तो ऑप्शन बी छतावर बसवायचा. यानंतर पुढील प्रश्न, लिफ्टसाठी फायर लिफ्ट कोणत्या इमारतीत अनिवार्य आहे? तर लिफ्टसाठी फायर लिफ्ट ही ऑप्शन डी 5 किंवा अधिक मजल्यांसाठी अनिवार्य आहे. पुढील प्रश्न, आग विझवणाऱ्या प्रणालीचा प्रकार कोणता? तर आग विझवणाऱ्या प्रणालीचा जो प्रकार आहे तो आहे ऑप्शन डी ऑटोमॅटिक. यानंतर पुढील प्रश्न, मॅन्युअली कॉल पॉईंट कुठे असतो? तर मॅन्युअल हा जो कॉल पॉईंट आहे तो ऑप्शन क्रमांक बी संपर्क जागी असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे चालक यंत्रचालक आहे यावर आपण 2500 प्रश्न तयार केले आहेत. नक्की परचेस करा. प्राईज आहे 299 पर्यंत. ही जी ऑफर आहे ती फक्त पहिल्या 50 विद्यार्थी मित्रांसाठी आहे, त्यामुळे नक्की परचेस करा. तसेच जर आपल्याला नॉन टेक्निकलचं मटेरियल हवं असेल तर लक्षात घ्या, नॉन टेक्निकलवर 19,000 प्लस प्रश्न आपल्याकडे आहेत. प्राईज आहे 499 फक्त. यामध्ये सामान्य ज्ञान, अपडेटेड चालू घडामोडी, माहिती अधिकार, लोकसेवा हक्क अधिक प्रश्न, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम प्रश्न, सराव प्रश्नपत्रिका, फुल अँड टेस्ट, TCS IBPS परीक्षेत विचारलेले प्रश्न, संगणक प्रश्न, त्यानंतर मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर आणि ॲप्टिट्यूड याची जी व्हॅलिडिटी आहे ती 1 वर्षाची आहेत. म्हणजेच बाकी जरी एक्झाम आल्या तर त्याही एक्झामसाठी तुम्ही हे मटेरियल नक्की यूज करू शकता. आपल्याला काही डाऊट असेल किंवा आपल्याला प्रश्न विचारायचे असेल तर तुम्ही 93 56 25 60 37 या क्रमांकावर व्हॉट्सअप करू शकता. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे त्याला देखील आपण जॉईन करू शकता, ज्यावर आपण असेच नवनवीन अपडेट घेऊन येत असतो. थँक्यू.